राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता 1 महिना पूर्ण झालाय. या महिन्याभरात राजकीय घडामोडी घडल्याच, पण दुसऱ्या बाजूला या घटनेवरून झालेले आरोप सुद्धा चर्चेत आले. हे आरोप करण्यात आघाडीवर होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार. रोहित पवारांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा अपघात नसून घातपात असल्याचे आरोप केले. वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या. पण त्यानंतर त्यांनी आधी मरीन लाईन्स पोलीस स्टेशन आणि बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये जात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. पण दोन्ही पोलीस स्टेशन्समध्ये एफआयआर नोंदवून घेण्यात आली नाही. पण या प्रकरणात एफआयआर दाखल का होत नाही? रोहित पवार ही मागणी आक्रमकपणे करत असले, अगदी राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असले, तरी या प्रकरणात एफआयआर का दाखल होत नाही? पाहुयात या व्हिडिओमधून. सगळ्यात आधी बघूयात रोहित पवारांची मागणी काय आहे. तर अजित पवारांचा विमान अपघात झाल्यानंतर डीजीसीएने जो अहवाल दिला त्यानुसार व्हीएसआर कंपनीची 5 विमानं नादुरुस्त असल्यानं ती ग्राउंड करण्यात आली. याच अहवालानुसार व्हीएसआरचं विमान नादुरुस्त होती. डीजीसीएने त्याबाबत निष्काळजीपणा केला. त्यामुळे डीजीसीएवर ग्रॉस नेग्लिजन्सचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यासाठी एफआयआर करण्यात यावी. सोबतच व्हीएसआर विमान कंपनी, रो हँडलर कंपनी यांच्या विरोधातही एफआयआर करण्यात यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये, बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. पण दोन्हीकडेही एफआयआर नोंदवण्यात आली नाही. त्यानंतर रोहित पवारांनी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तरीही एफआयआर दाखल झाली नाही. या सगळ्यामुळे एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे ही एफआयआर दाखल का होत नाही? आता मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवारांनी 0 एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. 0 एफआयआर हे कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल करता येते आणि त्यानंतर ते प्रकरण ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलं आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये ते वर्ग केलं जातं. पण 0 एफआयआर दाखल करण्यात आली नाही. त्यानंतर रोहित पवार बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी गेले. आता बारामती तालुका पोलीस स्टेशनच का? तर ज्या गोजूबाबीच्या माळ रानावर अजित पवारांचे विमान क्रॅश झालं ते ठिकाण बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं. तिथे रोहित पवारांनी पोलिसांशी बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर 1 तासात पोलीस एफआयआर संदर्भातला निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितलं. मात्र तरीही एफआयआर दाखल झालीच नाही. पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे याच बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये अजित पवारांच्या अपघाताबद्दलचा ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट म्हणजेच एडीआर दाखल आहे. एडीआर म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अपघाती, संशयास्पद किंवा नैसर्गिक नसलेल्या परिस्थितीत झाला असेल, पण त्यात गुन्हा घडल्याचा स्पष्ट पुरावा नसेल, तर पोलीस सीआरपीसी सेक्शन 174 अंतर्गत ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल करत असतात. त्या घटनेची ही पोलीस स्टेशनमध्ये असलेली प्राथमिक नोंद असते. रस्ते अपघात, रेल्वे अपघात, घरात अचानक झालेला संशयास्पद मृत्यू, पाण्यात बुडून झालेला मृत्यू, यात एडीआरची नोंद होते. एडीआर दाखल झाल्यानंतर पोलीस पंचनामा करतात. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो. प्राथमिक चौकशी केली जाते आणि चौकशीमध्ये जर गुन्हा घडल्याचं सिद्ध होत असेल तर पोलिसांकडूनच एफआयआर दाखल केली जाते. मग आता अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भात दाखल असलेल्या एडीआरचं काय? तर या ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टची चौकशी करण्याचं काम सीआयडीकडे सोपवण्यात आलं आहे आणि सीआयडीने याबद्दलची चौकशीसुद्धा सुरू केली आहे. या संदर्भात सीआयडीचे अप्पर महासंचालक सुनील रामानंद यांनी 26 फेब्रुवारीला पुण्यात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपात आहे का, हा या तपासाचा एक उद्देश आहे. म्हणजे अजित पवारांचा घातपात की अपघात याचा तपास करण्यात येत आहे, किंवा इतर कोणतं गुन्हेगारी कृत्य घडलं आहे का, हा या तपासाचा स्कोप आहे. यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट वगैरे, तसेच क्रिमिनल नेग्लिजन्स आणि कोणतंही गुन्हेगारी कृत्य असं काही निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयात अभियोग चालवेल, अशी माहिती अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाबद्दल दिली. आता यातून एक गोष्ट लक्षात येते की रोहित पवार अजित पवारांचा अपघात नसून घातपात आहे आणि त्या दृष्टीने चौकशी करण्यासाठी एफआयआर करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. तर सीआयडीच्या वतीने आम्ही एडीआर वरून अपघात आहे की घातपात याच गोष्टीचा तपास करत आहोत असं सांगण्यात येत आहे. सोबतच सीआयडीकडून जर घातपात असल्यासंदर्भात पुरावे मिळाले तर सीआयडीकडूनच एफआयआर दाखल करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधीच दाखल असलेल्या एडीआरचा तपास, आधी विमान अपघात प्रकरणात डीजीसीएवर दाखल न झालेली एफआयआर आणि एआयबीचा प्रलंबित असलेला अहवाल याचे संदर्भ जोडले की अजित पवारांच्या विमान अपघातात एफआयआर का दाखल होत नाही या प्रश्नाचे उत्तर मिळतं. पण अर्थात रोहित पवारांकडे कोर्टात प्रायव्हेट कंप्लेंट करण्याचा अधिकार आहे.
जर दोन्ही पोलीस स्टेशन्सनी FIR नोंदवून घेतली नसेल तर ते थेट बारामतीच्या न्यायालयात जाऊ शकतात. त्यामुळे साहजिकच AIBच्या अहवालात काय समोर येतं आणि त्यावर CID काय भूमिका येते यावर पुढे जाऊन FIR दाखल होणार की अहमदाबाद विमान अपघाताप्रमाणे ADRच्या आधारावरच तपास होणार हे स्पष्ट होईल. रोहित पवारांची मागणी, CIDचा तपास याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण आणि राजकीय व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काच्या ठळक बातम्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.